यहोवा देव म्हणतो, मी यहोवा आहे, हे माझे नाव आहे आणि दुसऱ्याला मी आपले गौरव देणार नाही व कोरी मूर्तीला आपली प्रशंसा देणार नाही. यशया अध्याय 42 ओवी 8. एक इतिहास अध्याय 21 ओवी 7 ते 18. दावीद राजाने यहोवा देवाची परवानगी न घेता लोकांची गणती केली. त्या गोष्टीमुळे यहोवा देवाला वाईट वाटले, म्हणून त्याने इस्रायेलाला मारले. मग दावीद यहोवा देवाला म्हणाला, मी ही गोष्ट करून फारच मोठे पाप केले आहे, परंतु आता मी तुला विनंती करतो, तू आपल्या सेवकाने केलेले पाप दूर कर, कारण मी फार मूर्खपण केले आहे. तेव्हा यहोवा देव दाविदाचा पाहणारा गाद त्याच्याशी बोलला. तो म्हणाला, जाऊन दाविदाशी बोल, तू सांग, यहोवा देव असे म्हणतो, मी तुझ्यापुढे 3 गोष्टी ठेवतो, त्यातली कोणती एक गोष्ट मी तुझ्यासाठी करावी ती निवडून घे. मग गाद म्हणाला, यहोवा देव असे सांगतो, एक तर 3 वर्षाचा दुष्काळ पडावा, दुसरे तुझ्या शत्रूची तलवार तुझ्या पाठीशी लागताना तुझ्या वैऱ्याकडून 3 महिने इस्रायलाचा नाश व्हावा, आणि तिसरी गोष्ट, यहोवा देवाचा दूत नाश करीत असताना देशात 3 दिवस यहोवा देवाची तलवार म्हणजे मरी असावी. मला यहोवा देवाने पाठवले आहे, त्याला मी काय उत्तर देऊ, असे गाद दाविदाला म्हणाला. तेव्हा दावीद गादाला म्हणाला, मी फार संकटात आहे. मी विनंती करतो की मला यहोवा देवाच्या हातात पडू दे, कारण त्याची दया फार मोठी आहे, आणि मला माणसाच्या हातात पडू देऊ नको. मग यहोवा देवाने इस्रायलावर मरी पाठवली. तेव्हा इस्रायलातील 70,000 माणसे मेली. यहोवा देवाने यरूशलेमेत तिचा नाश करण्यास दूत पाठवला. तेव्हा यहोवा देवाने ते पाहून त्या अरिष्टाविषयी अनुताप केला, आणि नाश करणाऱ्या दूताला त्याने म्हटले, आता पुरे, आता तू आपला हात आटोपून धर. म्हणजे यहोवा देवाच्या आज्ञेशिवाय पवित्र आत्मा किंवा दूत काही करत नाही. त्यावेळेला दाविदाने वरती आकाशात पाहिले, तेव्हा यहोवा देवाच्या दूताने त्याच्या हातात उपसलेली तलवार यरूशलेमावर पुढे केलेली होती. तेव्हा गोंटात नेसलेला दावीद व वडील पुढे पडले, आणि दावीद यहोवा देवाला म्हणाला, लोकांची मोजणी करायला मी आज्ञा केली की नाही? ज्याने पाप केले व दुष्टाई केली तो मीच आहे. पण या मेंढरांनी काय केले आहे ते निष्पाप आहे. आता हे यहोवा देवा, तुझा हात माझ्यावर व माझ्या बापाच्या घराण्यावर पडू दे, परंतु या लोकांवर तो पडू देऊ नको. तेव्हा यहोवा देवाच्या दूताने गादाला आज्ञा केली, दाविदाने वर जाऊन अर्नान यबुसी याच्या खळ्यात यहोवा देवासाठी वेदी बांधावी, असे दाविदाला सांग. तर आपण एकच यहोवा देवाच्या आज्ञा व नियम तसेच येशू ख्रिस्ताची पहिली आज्ञा पाळतो व शिकवतो काय? व त्याचे यहोवा हे नाव मेंढरांना शिकवले काय? याचा विचार करायला पाहिजे. यहोवा देव मलाकीमध्ये म्हणतो, त्यांनी माझे नाव शिकवले नाही, म्हणून मी तुम्हावर शाप पाठवीन व तुमच्या आशीर्वादास मी शापीन. होय, मी त्यास शापिले आहेस, कारण तुम्ही हे मनास आणत नाही. तर आपण यहोवा देवाने दिलेल्या आज्ञा व त्याचे नियम पाळूया, म्हणजे तो आपणावर शाप पाठवणार नाही. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड. हालेलुया.